नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सर्वांच्या आवडीचा एक गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम। तर या ठिकाणी आपण हे जे मिक्स असतं पीठ, जे रेडीमेड पीठ असतं गुलाबजामचं, त्या गुलाबजामच्या पिठापासून आपण कसं गुलाबजाम बनवायचा ते बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण ईटवेल या कंपनीचं गुलाबजामुन मिक्स पॅकेट घेतलेलं आहे बघा। ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे हैं। इसके मुंह में पैदाइशी सुपारी है। या मिक्स पिठापासून आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम एका बाउलमध्ये हे सर्व पीठ काढून घ्यायचं। साधारणतः हे 200 ग्रॅम गुलाबजामुन पीठ आहे आणि या पिठापासून आपण जवळजवळ 40 गुलाबजामुन बनवू शकतो मीडियम साईजचे। तर सर्वात प्रथम आपण याचे जे खडे वगैरे असतील, गट्टे झालेले असतात पिठाचे, ते सर्व चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायचे आणि दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आपण हे मळून घ्यायचे पीठ। या ठिकाणी आपण दुधाचा वापर केलेला आहे पीठ मळण्यासाठी, तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता। ज्याप्रमाणे आपण रेग्युलर पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण थोडं दूध टाकून आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। थोडं पीठ सैलसरच मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या गुलाबजामुनला भेगा पडत नाहीत। पीठ चांगलं मळलं तर आपले गुलाबजामुन जे आहे ते तळताना फुटत नाहीत आणि व्यवस्थित एकसमान येतात। पीठ मळणं हे चांगलं पीठ मळणं हे खूप महत्त्वाचं आहे। या इन्स्टंट पिठापासून आपण लवकरात लवकर मऊ लुसलुशीत गुलाबजाम बनवू शकतो। आता हे जे पीठ आहे ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं रेस्टला झाकण लावून। तोपर्यंत आपण गुलाबजामुनचा पाक बनवून घेऊया। आता आपण साखरेचा पाक बनवायला सुरुवात करतोय। तर या ठिकाणी आपण 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीमध्ये आपण मोजून पाणी घेणार आहोत। तर साधारणतः आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। साखर चांगली त्यामध्ये विरघळू द्यायची। आपला पाक बघा चांगला उकळायला लागलाय, साखर सगळी विरघळून गेली आहे। तर आपल्याला इथे एकतारी वगैरे पाक बनवायचा नाहीये, एक नॉर्मल साखरेचा पाक बनवायचा आहे। अच्छा, हमको सिखा रिया है। तर आपल्याला गुलाबजाम त्यामध्ये डिप करायचे आहेत। अजून थोडा वेळ साखर चांगली अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। साखर चांगली विरघळू देऊ, चांगला उकळू देऊ पाक आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा। तर या पाकामध्ये तुम्ही केशर पण टाकू शकता एंडिंगला, हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे। या ठिकाणी बघा आपण पाक चेक करायचा तयार झाला की नाही। जर हाताला जरा चिकट लागलं की समजून जायचं आपला पाक तयार झालाय। एक तारी वगैरे नसला तरी चालेल, एक तारी बनवायची गरज नाही, पण जरासा चिकट लागला पाहिजे हाताला। आणि पाक बनवण्यासाठी जरा पसरटेचं भांडण घ्यायचा, म्हणजे आपण हे सर्व गुलाबजाम त्यामध्ये मावतील। सर्वात शेवटी आपण या ठिकाणी एक छोटा चमचा वेलची पूड टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केसर किंवा वेलची पूड जे काही असेल ते टाकू शकता। आता आपण हा पाक झाकून थंड करायला ठेवायचा आहे। 15 मिनिटे झालेली आहेत। आपलं पीठ बघा व्यवस्थित छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे। आता आपण या पिठाची आपल्याला हव्या त्या आकाराची गुलाबजामाची गोळी बनवून घ्यायची आहे। बघा आपला गुलाबजामुन एकदम गुळगुळीत असा झालेला आहे, अजिबात भेगा न पडता व्यवस्थित असा गुलाबजामुन झालेला आहे। या ठिकाणी बघा आपले सर्व गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। हे आपण साधारणतः 25 ते 30 गुलाबजामुन बनवले आहेत। इथे जरा आपण साईज जी आहे ती जरा जास्त मोठीच ठेवली आहे, म्हणजे एक गुलाबजामुन खाल्ला तरी पोट भरेल, मन भरेल। ये तो लेटेस्ट न्यूज़ है। आता आपण हे सर्व गुलाबजामुन तळून घेऊयात।
या ठिकाणी कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. खूप एकदम कडकडीत तेल तापवायचं नाही, कारण आपले गुलाबजामुन आतून चांगले शिजून यायला पाहिजेत, तळून यायला पाहिजेत आपले गुलाबजामुन आतून. अरे कहना क्या चाहते हो? अर्धे कच्चे राहता कामा नये. तर त्यासाठी मीडियम आचेवर आपण हे गुलाबजामुन जे आहेत ते तळून घेणार आहोत, हलके हलके गोल्डन. तेलामध्ये टाकता क्षणी बघा गुलाबजामुनची साईज बघा वाढली आहे. जेव्हा पाकामध्ये टाकू तर याच्यापेक्षा पण साईज वाढणार आहे. हळूहळू बघा गुलाबजामुनचा कलर जो आहे तो गोल्डन होतोय. मध्ये मध्ये स्टर करत राहायचं, म्हणजे आपले गुलाबजामुन जे आहे ते चारी बाजूने एकाच कलरने तळून येतील. बघा मस्त असे आपले गुलाबजामुन खमंग असे तयार झालेले आहे. अशा प्रकारे कलर यायला पाहिजे गुलाबजामुनचा. ओके. छान असा गोल्डन ब्राउनिश कलर. बघा सर्व बाजूनी एकाच कलरने गुलाबजामुन तळले गेलेले आहेत. आता आपण हे सर्व गुलाबजामुन एका ताट्यामध्ये काढून घेऊया. हे बघा सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहे. आता एक मला फोडून दाखवतो गुलाबजामुन, म्हणजे तुम्हाला समजेल की आतून पण कसा आपण तळला आहे गुलाबजामुन. तर हा बघा आतून पण गुलाबजामुन व्यवस्थित तळला गेलेला आहे, अजिबात पीठ राहिलेलं नाही आहे. तर असा तुमचा गुलाबजामुन तळला पाहिजे, तुम्ही तळला पाहिजे, म्हणजे आपले गुलाबजामुन खाताना एकदम सॉफ्ट लागतात. आता आपला हा जो पाक आहे तो कोमट आहे. या कोमट पाकामध्येच आपण एक एक गुलाबजामुन टाकायचा आहे. कोमट पाकामध्ये टाकण्याचं कारण की गुलाबजामुन लवकरात लवकर पाणी शोषून घेतात आणि टम्म असे फुगतात. गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर जरा ढवळून घ्यायचे. आता आपण हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता हे सर्व गुलाबजामुन झाकण लावून एका साईडला ठेवून द्यायचे आहेत, आणि जसा पाक थंड होईल त्याप्रमाणे आपण मग एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून हे गुलाबजामुन आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. हे बघा आपले गुलाबजाम मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत. बघा घरच्या घरी अगदी बाजारासारखे गुलाबजामुन तयार झाले आहेत. ह्या गुलाबजामुन तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आतमध्ये बघा कसा मऊ लुसलुशीत आणि पाक बघा पूर्णपणे आत गेलेला आहे. एकदम रसरशीत असा गुलाबजामुन आपला तयार झालेला आहे.